तुमचा हा आनंद पाहता उमापूरमध्ये भक्तीचा महापूर आज आलेला आहे आणि एवढा भव्य सोहळा आपल्या सर्वांच्या सहकार्याने संपन्न होत आहे. महाराष्ट्राचं पॉवर हाऊस म्हणजे नारायणगड आहे. महाराष्ट्राला ऊर्जा देणारं सेंटर केंद्र या नारायणगडाचा फिरता नारळी अखंड हरिनाम सप्ताह समस्त ग्रामस्थ उमापूर मारुतीची वाडी आपल्या सर्वांच्या सहकार्यानं कार्यक्रमाला ही भव्यता आणि दिव्यता प्राप्त झालेली आहे. ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न होत आहे महाराष्ट्राचे लाडके प्रेममूर्ती आदरणीय महंत शिवाजी बाबा सर्वांना सोबत घेऊन चालण्याची कला त्यांच्या अंतःकरणामध्ये आहे. म्हणून बाबांवर जीव वळवून टाकणारी लाखो माणसं महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आदरणीय बाबांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न होत आहे. ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होत आहे नारायणगडाचे उत्तराधिकारी महाराष्ट्राचं तरुण तडफदार व्यक्तिमत्व आदरणीय आमचे संभाजी महाराजांची विशेष उपस्थिती आहे. आणि नारायणगडाचे सर्व टाळकरी माळकरी वारकरी गायक वादक चोपदार सर्व भक्त परिवार सर्वांच्या सहकार्यानं कार्यक्रमाला प्राप्त झालेलं सर्व विडल अत्यंत दिव्य परंपरा असणारा असा हा नारायणगड जवळपास 250 वर्षाची परंपरा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये परमार्थ फुलवण्याचं काम या गडानं केलेलं आहे. आणि म्हणून गडो में गड म्हणजे नारायणगड आहे. सगळ्या गडांचा जनक म्हणून ज्या गडाकडे पाहिलं जातं असं महाराष्ट्राचं एक केंद्रबिंदू हा नारळ आपल्या उमापूर नगरीला मिळाला. आणि गावकऱ्याने सुद्धा विशेषतः गावातल्या तरुण मुलांनी ताकद लावून हा सोहळा आयोजित केलेला आहे. सर्वांचे आभार सेवेला प्रारंभ विडल. अभंग हा नामपर प्रकरणातील आहे. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. आणि नामधारकाला कॅमेरावाला दादा थोडं बाजूला मागच्या अडचण भगवंत संकटातून कसं बाहेर काढतात या विषयाचं चिंतन तुकोबारे आजच्या अभंगामध्ये करतात. विडल या जगातली नाम ही गोष्ट अशी आहे. प्रश्न आयुष्यात कोणत्याही असू द्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर एक ते म्हणजे नाम. विडल गाव काय नामाची ताकद आहे. नामाने पुण्य मिळतं का? हो. पुण्याची गणना कोण करी. पुण्य मिळतं हा रिझल्ट आहे. बरं पुण्य मिळतंय पाप जातं का? पापाची कळप पळती पुढे पापाची कळप पाप जाते नुसतं जात नाही. गँग एकत्र करू करू पळतय पाप. पापाचे कळप टोळी करतय सगळं पाप एकत्र आणि टोळी करून निघून जाते. पापाचे कळप पळते पुढे. ठीक आहे महाराज पण सध्या भूत बाधा हे असल्याचे लयच प्रकार वाढले ते. हो त्याच्यावर काय रिझल्ट आहे का? पळे भूत बाधा बाधा
नामचिंतन करा. पळे भूत बाधा, अरे पुण्य मिळतंय, पाप जातंय, भूत बाध्याचं टेन्शन नाही. ऐका, आणि समाजात कसं आहे, पक्ष बघून काम आहे. आपल्या पार्टीचं आहे का बुवा? नामाकड भेद नाही, दोन्ही पक्ष पाही काळ वेळ नाम उच्चारिता. आपला असो अथवा परका असो, कुणीही नाम चिंतन करू द्या, रिझल्ट तोच. विडल आणि ज्या फायली, नीट ऐका, ज्या फायली शास्त्रानं रिजेक्ट केल्या त्या फायली नामाने इजेक्ट केल्या. जे डिलीट करून टाकल्या त्या शास्त्राने, नामाने सांगितलं आमच्याकडे तुम्ही या, त्या शास्त्रा फिस्त्राचा विचार करू नका. निंदिले जे शास्त्रे वंद्य केली नाम मात्रे, वंद्य केली नाम मात्रे, निंदिले जे शास्त्रे वंद्य केली नाम मात्रे. बसणारे जरा प्रसन्न बसा, का भाज्यात झालाय जरा तुम्हाला. हे तर म्हणजे असं आहे, भजनाला कमी नाही आणि भोजनाला कमी नाही. 24 तास अखंड अन्नदान देणारा धर्ममंडप जर कोणता असेल तो नारळी सप्त्याचा धर्ममंडप आहे. 24 तास भजन बी बंद नाही, अखंड भोजन बी बंद नाही. जेवढं ज्ञानदान तेवढंच अन्नदान. विडल प्रसन्न बसा, हातानं टाळे, मुखानं नाम, एवढं तासभर तुमच्याकडे काम. विडल निंदिले जे शास्त्रे, शास्त्राने सांगितलं तुमचं काम आमच्याकडे होत नाही, नामाने सांगितलं आमच्या ऑफिसला फाईल दाखल करा. वंद्य केली नाम मात्रे, हा नामाचा रिझल्ट आहे. आज मंगलाचरण आहे, प्रथम दिवस आहे, म्हणून नामपर अभंग आहे. आणि नामधारकाला भगवंत संकटातून कसं बाहेर काढतात. सुर वेगवेगळे झाले. विडल विडल भगवंत आपल्या भक्ताला संकटातून बाहेर काढतात. पडता जड भारी, अभंगाचा तोच मूळ गाभ आहे. पडता म्हणजे आलं, जड म्हणजे संकट, भारी म्हणजे मोठं. मोठं संकट आल्यास नंतर भक्ताने काय करायचं. दाशे आठवावा हरी, दासानं सेवकानं हरिभक्तानं हरीचं चिंतन करायचं, हरीचं स्मरण करायचं, हरीचा दावा करायचा. विडल तुम्ही म्हणता भक्तावर संकट येतच कस काय. अवर संकट कुणावर नाही, संकट जीवावर आहे, संकट संतावर आहे, संकट देवावर सुद्धा आहे. चंद्राला ढगातनं जावं लागतं तसं माणसाला संकटातून जावं लागतं, त्याला पर्याय नाही. उलट संतांवर जास्त संकट आहे. रात्रंदिवसा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. बाहेरच्या जगाबरोबर युद्ध आणि आतल्या मनाबरोबर सुद्धा युद्ध. एकाच टायमिंगला डबल युद्ध संत करतात. विडल आणि कुणाच्या जीवावर वागवितो तुझ्या नामाचे हत्यार. तुका पर्याय म्हणले नामाचं हत्यार आमच्याकडे असल्यामुळं हे आतल्या आणि बाहेरच्या संकटाला आम्ही मोजित नाही. विडल पडता जड भारी, संकट आल्यास नंतर हरीचा दावा करायचा. मग हरी काय करतो.
मागे पुढे उभा राहायचं म्हणले तर राहायचं म्हणले मागे पुढे उभा राहायचं म्हणले तर राहायचं आम्ही फक्त देवाचा दावा करतो, संकटातून बाहेर करणे देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे. उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट म्हणजे पडता झाड बारे. संकट आलं आवाज देतो, हरीचा दावा करायचा. काय झालं, दुर्वास ऋषी दुर्योधनाकडे आले जेवण करण्यासाठी. दुर्योधनाने मस्त सेवा केली. प्रसन्न आहे म्हणले, तुझ्या सेवेवर काय मागायचंय माग. आता काय मागावं हे कळव ना, मागण्याला सुद्धा बुद्ध्यांक असावा लागतो. दुर्योधन काय म्हणला, मला काहीच नको, मला माझं ओके चालू आहे. आमचे जे भाऊबंद अरण्यात आहेत वनवासात, त्यांचा अरण्यात जाऊन छळ करा हीच माझी मागणी. अरे काय मागणी होय, अरे तुझं कल्याण मागना, दुसऱ्याचं का वाईट चिंतन करतो. हे दुर्योधनाच्या जातीत बरं का. दुसऱ्याचं पटांगण करण्यासाठी जी टपल्यात त्याला प्रमाण, अनेकांच्या घाते आणि जयाची निवतीला चिते. अरे धिक्कार तुमच्या जीवनाचा, काय जीवन आहे का. दुसऱ्याचं वाईट हो असं कायम चिंतन करतात. हे दुर्योधन पॅटर्न आहे. विडल तुला ऋषी प्रसन्न आहे, तुझं कल्याण माग ना बाबा. त्यांना जाऊन छळ करा म्हणजे हे काय मागणी होई. आणि सध्या काय झाले, स्वतःच्या दुःखाने माणसं दुःखी नाहीत. नीट आहे का, स्वतःचं दुःख माणसं कितीही पचवू शकतात. माणसाला फक्त दुसऱ्याचा आनंद पचवायला येत नाही, हे खरं माणसाचं दुःख आहे. नाहीतर स्वतःचं दुःख पचवायला इतकी निवार माणसं आहेत, अजिबात हपकत नाहीत, किती बी पचवित्यात. पण दुसरा खुश दिसला की हे जाळालाच. गुढीपाडव्याला गाडी घेतली एक जणांची 4 चाकी, शेजारी 13 दिवस आयुष्यात होता, पोटात दुखायचंच राहणार. डॉक्टरने टोटल ट्रीटमेंट केली, म्हणले भाऊ माझ्याकडल्या गोळ्या संपल्या, तू घरी जा. विनाकारण बिल कशाला वाढतो, तुझ्या रोगाचं आपल्याकडे निदानच व्हायना. म्हणले तुझ्या पोटात तर दुखायचं राहणार ना. घरी निघाल्यावर त्याने विचारलं दुखतंय कधीपासून. म्हणलं शेजाऱ्याने गाडी घेतली
तेव्हापासून जे दुखायला लागले म्हणला. अहो डॉक्टरच आजारी पडले. आता हे काय शरीराचा रोग नाही, हा मनाचा रोग आहे. ऐका, शरीराचा रोग बरा करणारे डॉक्टर चौका चौकामध्ये भेटतील, पण मनाचा रोग बरा करणारे जे डॉक्टर आहेत त्यांना नगद नारायण बाबा म्हणतात. हे मनाचे डॉक्टर आहे. महंत महादेव बाबा असतील, या परंपरेतले जे महंत होऊन गेले, यांनी मनावर काम केले लोकांच्या. असं मन प्रफुल्लित जर असेल तर हे जळका रोग इतका बेकार आहे ना. इकडं आलाय का? त्याचे लक्षणं सांग का? पोटात दुखणे, मळमळ होणे, करमत नसणे, डोकं जड होणे, दुसऱ्याची प्रगती बघून पोटात गोळा उठणे, जळजळ. आता हे लक्षण झालं, मग औषध. ह्याचं औषध महाराष्ट्रात एकाच गावात भेटते, कधी गेले तर घेऊन या. त्या गावचं नाव आहे दिहू, डॉक्टरचं नाव तुकोबार आणि औषधाचं नाव आहे गाथा. गाथा हे रामबाण औषध आहे. त्याच्यातलं एकच इंजेक्शन सांगतो, तुका म्हणे चित्त करा रे निर्मळन, येऊनी गोपाळ राहे ते. हे त्याच्यातलं इंजेक्शन आहे. हे जपा म्हणजे जळजळ होणार नाही. विडल जळजळले वाढले. अरे शेजारी मोठा झाला म्हणजे आपण मोठा झाला अशी भावना ठेवा. शेजाऱ्याचा बंगला म्हणजे आपला बंगला अशी भावना ठेवा. आपली माणसं मोठी करायची का? बाहेरच्या नेऊ लुटून नेला आपल्याला तरी आपल्याला आपली किंमत कळाली नाही. एकमेकाच्या तांगड्या ओढू नका, त्याच्या तांगड्याला धरून जागा. विडल पुढचं वाक्य ऐका, जळणारे जवळचेच असतात. जड आहे पण खरंय. तुमच्या उमापूर मधला एखादा माणूस लय मोठा झाला, त्याच्या आमचा कर्जाचा माणूस जळण का? कर्जत मधल्याला काय देणं घेणं, घेतला किती का मोठा व्हायना. उमापूरला मधला मोठा झाल्यावर जळणारे उमापूर मधलेच, पण जळू नका, सोबत राहा. विडल अंतकरणातली जळजळ शब्दाच्या द्वारे बाहेर पडत असते मायबाप. तसं ते दुर्योधनाची जळजळ बाहेर पडले. म्हणलं माझं ओके, माझं काय टेन्शन नाही. हे आहेत ना भाऊबन, ह्यांचा कार्यक्रम करा म्हणले, अरण्यात जाऊन त्यांचा छळ करा. बरं आता ह्याचं खाल्लं होतं त्याच्यामुळे ह्यांना बी नाही म्हणता येईना. आणि दुर्वास ऋषीने रातच्या 12ला धर्मराजाला फोन केला, जय हरी जय हरी बोला गुरुजी. अरे ही म्हणजे रागीट, दुर्वास म्हणजे आगच वकीत होतं नुसतं. ठीक आहे, लय वेळ फोनवर बोलत होतं का काय तवा? दुर्वास बोलतोय, बोला गुरुजी काय काम? आठवण नाही, जेवा येतोय म्हणले. संख्या आपले शिष्य घेऊन, त्याचे शिष्य किती होते? 60,000. ती एकटं फिरतच नव्हतं, लोटच संग. आता 60,000 जण रातच्या 12ला जेवाय आल्यावर मालक जागेवर मरण ना. बरं पुढचं बोलू न दिलं नाही तर फोन कट. हुशार माणसं जास्त वेळ फोनवर बोलत नसते. आणि मोकार फोनवर बोलणारी कीर्तन संपल्या ब्लॉकला टाका, पोरांना सांगतो. अहो ह्यांनी पार डोकं आउट केलं म्हणे, काहीच काम नाही. मित्राला बसलं की हॅलो काय करतोय, जळतोय, काय करतोय? तू काहीतरी करून दे ना त्याला, सारखा तू डिस्टर्ब केला तो काय करीन? मोकार फोनवर बोलू नका, त्या लहरीने डोकं आउट होईन तुमचं. आणि पोरींच्या आयांना सुद्धा सांगतो, लग्न झाल्या पुरीला मापात फोन करायचे. तुम्ही संसार मोडल्यात पोरींचं, हे ध्यानात ठेवा. टाळ्याच वाजवल्या, पण मला वाटतं ह्या टाळ्या खऱ्या सासांनी वाजवल्या असत्या. ज्या सुना लई फोनवर बोलत यात त्यांच्या सासा खुश झाल्या म्हणते ना, आता शिक महाराज मुद्द्यावाला. नाही तरी खरंय, लग्न झालं, आयांचा विषय संपला. आठवड्यातून 4 दिवसांनी एखादा फोन ठीक ना. साधा फोन झाला की व्हिडिओ कॉल झाला की साधा काय गरज आहे, मिनिटाला हिकडल्या उचापात्या करायच्या आणि ढवळाढवळ करायची पुरीच्या संसारात. ए आय हो, मर्यादा ठेवा. तिकडून आई फुगीवती लिकेला, कसं आहे ग वातावरण? पोरगी म्हणते जरा जडच चालू या, पण येईन हळूहळू कंट्रोलमध्ये. सासरा तेव जमद आग्नीच आहे, त्याचं नावच काढू नको. सासू म्हणजे बोराटीचं झाड, नुसतं काटच. आणि दीर, तुला हिवर माहिती का? हिवर हिवराची दाट सावली ज्ञानोबराय म्हणतात. सज्जन त्याच्या खाली बसत नाही. काटेरी झुडप म्हणले, दीर म्हणजे हिवरा. मग आई म्हणते सगळी काटेरी झुडप आहेत. मग जावाय बापू तेव बैल आहे म्हणली. तेव नुसता बैल नाही, तेव नंदी बैल आहे. आणि त्याला झुल टाकली मी.
तो बस म्हणलं की बसतोय ना उठ म्हणलं की उठतोय, त्याचं तू टेन्शन घेऊ नको. मग इकडून आई काय भोगी होती बघ, काम फिम करू नको, उन्हात जाऊ नको, तब्येतीची काळजी घे, बघ तुझं जुळतंय का नाही, तर आपलं मालकाला गोड बोलून राहा आणि मालकाला इकडे घेऊन ये, त्याला आपण पानटपरी टाकून देऊ. काय गरज आहे काय ना नसलेले आश्वासने द्यायची, पुरीच्या मनात काहीतरी काहूर माजवायची. मर्यादा ठेवा, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. मुलीच्या संसारात किती हस्तक्षेप करावा हे आयांनी जरा आत्मचिंतन करा. विडलं मोकर फोनवर बोलणारी आणि कमेंट करणारी तर असली नमुने आहेत. कोणाला बी कमेंट, आणि हे गुरा मागा असतो कमेंट करणारा वड्यात. आणि कमेंट कोणाला, पंतप्रधानांना काही कळत नाही. अरे तुझी लायकी कुठं, CM कुठं, PM कुठं, तुला काय भेजा आहे का? आणि मोकार कमेंट, किती गावासाठी चांगलं करा, कमेंट करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करायचं. विडलं कारण कमेंट करणाराची तोंडा बोलायची लायकी नसती, त्यांच्या दम नसतं तोंडा बोलायचा. त्याच्यामुळे त्यांनी ती प्लॅन B तयार ठेवला, इकडून झपकं द्यायचं, त्यांना बोलून देत राहायचं आणि आपण आपलं काम करत राहायचं. विडलं कट करून टाकला दुर्वासना. 60,000 शिष्य घेऊन येतो, जेवण रेडी ठेवा. धर्मराजाने सांगितलं जेवण तयार ठेवतो, फक्त येताना आंघोळ करून या. म्हणजे तेवढाच वेळ थोडा वाढेल ना. आणि डोक्याला हात लावला कुणी? धर्मराजाने. हे का सांगतोय? पडता जड भारीन दाशी आटवावा. हा मूळ सेंटर आहे आजच्या अभंगाचा. नामधारकाच्या बाबतीत देव किती तत्पर आहे, हा सेंटर आहे आज आजच्या अभंगाचा, लक्षात ठेवा. आणि मग धर्मराज टेन्शन मध्ये, द्रौपदी आली म्हणले मालक का डोक्याला, तू ग बस, मी एकदा आधी टेन्शन मध्ये, तुझी असं कमी जर काय बोलशील तर माझं एक तर मस्तक फिरलंय, तू शांत बस. अहो तसं नसतं मालक, विषय सांगा, प्रश्न सांगा, उत्तर काढू, आपण सगळे बसू, विचार विनिमय करू, समन्वय साधू, मार्ग काढू. टेन्शन घेऊन काय होणार आहे? धर्मपत्नी अशी पाहिजे बरं का, आधार देणारी बायको असावी, खचवणारी नसावी. मालकाने जर एखादा विषय काढला ना, मला असं वाटतं गावात नवीन दुकान वगैरे एखादा बिझनेस सुरू करावं, ती म्हणली पाहिजे ठीक आहे तुम्ही काम सुरू करा, आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहेत. बायको अशी पाहिजे. नाही तर एखादी म्हण बाई आणि तुम्ही कशाला असले ह्याच्यात पडता, मी याला असतो जाग्याव खचून. खचू नका, उभारी द्या. विडलं आणि जी मालकाला आधार देते, साथ देते, खांद्याला खांदा लावून उभा राहते, संकटामध्ये बायको वाघिणीसारखी उभा राहते. तुकोबाराय म्हणतात, तुका मने पतिव्रता पतिव्रता आवाज त्याचे देवावरील सत्ता किंवा ज्ञानोबाऱ्या सांगतात. स्वर पतिव्रतेचे हृदय जैसे, पती वाचून स्पर्शे, एकनिष्ठता, आधार देणारी बायको असाय. शेतकऱ्याची बायको लय आधार देते हो, आणि कामाला तर त्याचा हात कोणी धरायचाच नाही. आणि शेतकऱ्याच्या बायकोला राग नाही, लोभ नाही. नवरा बायकोची कधी भांडणं होत नाही, चुकून झाली, नवऱ्यानं ठोका टाकू त्या, फुसफुस करते, रुसती, फुगती, दुपती, स्टँडवर जाते, तिथे गेले विचार करते ह्यांना तुकडं कोण घालीन. तिथून रिटर्न शेजाऱ्याने म्हणले तो 1.5 महिने येणार नव्हते, 1.5 तासात कस काय ग बस म्हणली. होतच असतं कमी जास्त, मग काय टोकाचाच निर्णय घ्यायचा का? आपलं काय रुसायचं वय राहिलंय का आता? पोरगी लग्नाला आली, पोरगा आजूया नोकरीला लागणं, होतच असतं कमी जास्त, मग काय निघून जायचं असतं का? मग आधीच कशाला फुसफुस करायचा? सुट्ट तर नाही बोलल्याशिवाय तर. हा पण मला एक शेतकऱ्याचं पटत, रडणार, भांडणार, वाद करणार, पण कड लावणार. घटस्फोट शेतकऱ्याचे आहेत का?
कष्ट करायचे आहेत का, वार करायचे आहेत का, गोरगरिबाचे आहेत का, घटस्फोट कोणाचे, शिकलेले, क्रिकेटर, अभिनेते, उद्योगपती, बिल्डर, पैसा जास्त, अक्कल कमी, बायका सांभाळणं होईना, ही माणसं समाज कधी सांभाळायची? सर्वसामान्य माणसाला धर्म आणि इज्जत प्रिय असते, मोठ्या माणसाला पैसा प्रिय असतो. विडवलं. कॅमेऱ्यावाले थोडे तुम्ही असं रान मोकळं करा बरं, थोडासा आम्हाला मोकळ्या मनाने चलू द्या बरं, जरा थोडं लांबून कोपरे धरा तुम्ही, जरा असं समोर येऊन दबाव टाकू नका. विडवलं. शेतकऱ्याची बायको बी काही भांडणात कमी बोलत ना, ती बी चांगलं निबार टोकाचं बोलती, पण शेतकरी बी काय म्हणतो, महाराज बोलती बरं का, पण तिच्या मनात मळ नाही. आता हाय का नाही आम्हाला काय माहिती, पण असं म्हणूनच पुढं जावं लागत असं तर ते टिकत असतं. टोकाची भांडणं होऊन द्या, कडाक्याची पार हाणामारीपर्यंत जाऊन द्या, नवरा बायकोची भांडणं, आणि तेवढ्यात पाहुणा येऊन द्या, मिनिटात भांडणं मिटत यात. ती बाई सुद्धा लगेच सावरून आवरून पदूर पदूर घेऊन लगेच या 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 कस काय येणं केलं, फोन नाही का नाही, मिनिटात. मालक सुद्धा म्हणतो काय मजा आहे वा, लगेच पाहुणा मालक गप्पा हाणीत बसणार, जणू काय झालंच नाही. आणि मग पाणी द्यायचं, चहा जास्त भरलेला कप मुदा म्हणून मालकाला हा फायते पाहुण्याला. मालक म्हणतो आता जमलं गाड्या. आणि तो पाहुणा सुद्धा विचार करतो काय ह्यांचं पती पत्नीचं प्रेम आहे बुवा, आणि पाहुणा त्याच्या बायको संग भांडून आलेला असतो. विठ्ठल महाराज तो पुरा टेन्शन मध्ये असतो, तो म्हणतो आपलं पुरं फटलं आणि ह्यांचं किती प्रेमाने चालूय, अरे तुझ्यामुळं मिटलंय का. भांडणं लांबवायची कुठं, तोडायची कुठं, आणि जुळवून कसं घ्यायचं हे शेतकऱ्याकडून शिकावं. विडवलं. आता कीर्तनात 50 बाया नवऱ्या संग भांडून आल्यात आज हित समोर, जोडीनं येत्यात मोटर, भांडणं करणार, जोडीनं गाडी बसून येणार, बोलणार नाही त्या गाडी, पण बरं सगळ्या प्रक्रिया होणार, बोलणार, बरोबर टायमिंगला जाणार, उतरणार, म्हणजे पण बोलणार नाही, पण प्रेम, जिव्हाळा, नात्यातला स्नेह आणि ओलावा सर्वसामान्य माणसं हे जीवापेक्षा जास्त जपत असतात. म्हणून आतापर्यंतचा धर्म आणि संस्कार हे गरिबांनी टिकवले आहेत. विडवलं. पत्नी आधार देणारी पाहिजे. द्रौपदी म्हणली मालक टेन्शन घेऊ नका, काय झाले, दुर्वासृष्य यायला लागले, जेवणाचं नियोजन येऊन द्या की. म्हणले का घाबरता, एकटं नाही ग, 60,000 शिष्य घेऊन. मग द्रौपदी म्हणले सोरवाडा. हा विषय आता आपण कंट्रोलमध्ये आणू शकत नाही, हे आपल्या डोक्याच्या बाहेरचं प्रकरण आहे. म्हणले हे प्रकरण मिटवण्यासाठी एक जणालाच हित बोलावं लागन. कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया, वेळ का सकया लावया. कृष्णा हे भगवंता, पडता जड भारी, दाशी आटवावा. हरीचं स्मरण केलं. कृष्णा या बहिणीची इज्जत तुझ्या हातात आहे. हे बहीण भावाचं नातं आहे बरं का. भावा दादा लवकर ये, निस्वार्थ तुझ्यावर प्रेम केलंय, हे बहीण भावाचं प्रेम आता टिकवा. राहिलं नाही जमिनीला मार्केट आल्यामुळं, पैसा प्रिय झाला, नात्याचा चुराडा करून टाकला. बहीण भाऊ अर्ज टाकती, किती बी मोठा भाव असू द्या जाग्यावर लॉक होतो तो, कायदा ह्यांच्या बाजूने. पण बहिणीला सांगतो पैसा आज असेल उद्या नसल, नाते आयुष्यभराचे आहेत, पैशासाठी नाती तोडू नका. विडवलं. बहिणी नुसत्या बहिणी राहिल्या ना, त्या लाडक्या बहिणी झाल्या जाईल. केवायसी केलती का, हप्ता थोडा उशीर झाल्यामुळे चेहरा बारीक झाले ते काय कायचं. मला काल इकेचा फोन आलता, माऊली हप्ता. अगं म्हणलं उमापूरचा सप्ताह बघ ना, हप्ताच कवर खाल्ला ना आता 1.5 वर्ष फुकटचा, अजून कवर आता हप्ता हप्ता. लाडके बहिण, लाडके दाजी मिली, दाजी कागद वागू वागूच बेजार झाला. जा शितूत ये घरी, जा आधार केंद्रा, OTP येणं, लॉगिन व्हायना, वेबसाईट हँग झाली. दाजी फुल टेन्शन. म्हणजे दाजीला वाटायचं तेवढंच प्यायला होत्या ना आपल्याला. अरे 1.5 तुला कुठे महिन्याला पुरत असतात का, तुझं तासाचं टार्गेट आहे ना बैठकीला बसल्या. आणि लाडकी बहीण, बहिणीचा भाव किती प्रेम असं. संसार बघा महिला म्हणते किती चिकटेनं करतात. संसार करताना तेलातलं पैसे काढतात, मिठातलं काढतात, जिरीतलं काढतात, मोहरीतलं काढतात, नवऱ्याच्या खिशातलं काढतात, पैसे काढतात, गल्लागोळा करतात, माहेरला जात्यान, साडी घेत्या, नाक्या गावाला सांगतात माझ्या भावानं घेतली.
घेईन घेईन, त्याला बिड्या वड्या मिळाला तुम्हाला साड्या घ्या मोकळा का तेव्हा रांगत जाताना सांगत येता खायचं एकाचं गायचं एकाचं वरून मालकाला साईड दाखवते भावाने घेतली तेव्हा म्हणतात छान आहे अरे तुझाच माल आहे. कपडे धुताना नोटा कुठं गायब होत्या ते बघत जा. नवऱ्याच्याच पैसे चोरी त्यात आणि तिकडे जाऊन 2 पिवळं मनी करून आणतात आणि इकडं आल्या म्हणतात माझ्या भावाने मनी केला. अरे त्याच्या मनी नाही ध्यानी नाही आणि तुम्हाला मनी करा त्याच्या खिशात मनी पाहिजे तोच बोंबलत फिरत आणि तुम्हाला कधी मनी करा. ए बहिणींनो, तुम्ही कधीतरी हा विचार केला का नामदेव बाबा की सरकारनं लाडकी बहीणच योजना का काढली, लाडका भाऊ का नाही? भावांनो, तुम्ही काय लाडके नाहीत का? तुम्हाला मतदानाचा अधिकार नाही का? तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक नाहीत का? मग लाडकी बहीणच का, लाडका भाऊ का नाही? तर त्याचं उत्तर आहे का, सरकारला लाडक्या भावांवर विश्वास नाही. भाऊ हा गद्दार आहे. पैसे आपले घेऊ शकतो पण ठोका दुसरीकडे हाणू शकतो. भावांचा काय विश्वास आहे? भाऊ खात्यात एकाची, पेत्यात एकाची, झेंडा एकाचा, गाडीत एकाच्या, मतदान दुसऱ्यालाच. हे भावांचे कारनामेत. आणि बहिणी म्हणजे स्त्री शक्ती खाल्लेल्या मिठाला धोका देऊ शकत नाही म्हणून लाडकी बहीण. बघा टाळ्याच वाजवल्या त्यांनी. आणि हे खरंय, नमक हराम हा शब्द तुमच्या तत्वात नाही, ती पदवी ह्यांच्याकडे स्पेशल. आणि दुसरा मुद्दा, महिलांना पैसा दिलेल्या संसाराला निदान सत्कारने तरी लागला. तेलाला, मिठाला, किराण्याला, दुधाला, शहराचे कपडे, पोराची फाटली तर कपड्याला, वहीला, पियानाला, पुस्तकाला ह्यांना दिला म्हणून. इकडं जर पैसा दिला असता तंबाखू, दारू, गांजा, गुटखा, जुगार, पत्ते ह्याच्या पैसे घालवले असते ना. त्याच्यामुळे तुमचा विचार नाही. कर्नाटकमध्ये कीर्तनाला गेलो होतो परवा. लक्ष्मण नाना, त्या कर्नाटक सरकारची एक योजना आहे, तिथं 2000 देतात महिन्याला. त्या योजनेचं काय नाव आहे? गृहलक्ष्मी योजना. म्हणजे कर्नाटकमध्ये सुद्धा लक्ष्मी योजना हे विष्णू नाही. हे विष्णूंनी ध्यानात ठेवा. म्हणजे कर्नाटक सुद्धा आपल्यावर विश्वास टाकू शकत, हा आपला दर्जा आहे. आणि ही क्वालिटी आपण कमवली, सार्थक झालं आपल्या जीवनाचं. विडल स्त्री शक्तीला कमी लेखू नका. स्त्रियांवर टीका करण्याचा कोणाचाच अधिकार नाही. आमच्यातली काय काय मंडळी म्हणतात की महिलांना एखादी गोष्ट सांगितली तर ती गोष्ट महिलांच्या पोटामध्ये राहत नाही, लगेच पुढच्याला सांगून टाकतात. नीट ऐका, अख्खं जग म्हणतं की महिलांच्या पोटामध्ये काहीच राहत नाही, पण मी म्हणतो अख्ख्या जगाला अगोदर महिलांच्याच पोटात राहावं लागलं, मग जन्माला यावं लागलं. देव जरी असेल तरी कृष्णाला म्हणावं घीवर डायरेक्ट अवतार, जमलं का? का आमच्या दिवकी मातेच्या कुशीत राहिला? ही स्त्री शक्तीची पावर आहे. विडवलं मालक, तुम्ही काळजी करू नका. कोठे गुंतलाशी हाक मारली. कृष्णा, भगवान श्रीकृष्ण आले स्वर्गात. ताई, तुझं काम नंतर लय भूक लागली, जेवाय वाढ. द्रौपदी म्हणले हाय का वाईता गाता, त्याला तर आम्ही कटाळलं, इथं आम्हालाच खायला काय नाही आणि तुला परत जेवाय वाढायचं. म्हणजे जेवणाचा तर प्रॉब्लेम झालाय. ते 60,000 शिष्य घेऊन आले आणि त्याचं प्रकरण मिटवायसाठी तर तुम्हाला बोलिवलंय आम्ही, आणि तुम्हाला जेवायचं कुठून वाढायचं? आता शिल्लक नाही. देव म्हणले मला काहीतरी बघ. अक्षय थाळी दिली होती सूर्यदेवाने, 6च्या पुढे क्लोज होत होती. त्याला एखादं भाजीचं पान लागलंय का? म्हणले बघ, एक भाजीचं पान. देवाला लय लागत नाही, सुरवडा. भावे तुळशी तळ पाणी जोडा हात, भावे तुळशी तळ पाणी जोडा हात, ताली 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 ताली, भगवानाचा आवाज वाढवा. हा ना,
देवाला लय लागत नाही बरं का. भावे तुळशी दळ पाणी जोडाहात एवढे देव खुश आहे. आवाज तुळशीचं पान आणि तांबर पाणी द्या. एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी. खुश. देव तृप्त झाले. देवाने एक वाक्य उच्चारलं. ते भाजीचं पान खाऊन देव काय म्हणले, माझ्या तृप्तीनं जगातले प्रत्येक आत्मे तृप्त व्हावेत. हा शब्द देवानं बाहेर टाकला. प्रत्येक आत्मे तृप्त व्हावेत. ह्याच्यात मग ती गँग सुद्धा आलीच ना, जी जेवणासाठी आली होती ती. मग 7,000 शिष्य आंघोळ करता करताच त्यांची पोट जाम झाली. आयो, अरे म्हणले रिगच राहिलं नाही रे. सगळ्यांनी मिटिंग घेतली आणि गुरुजीकडे गेले. स्वामी, आम्हाला तिकडे जेवायला यायचं नाही, तुम्ही इन पांडव बघून घ्या. गुरुजी म्हणले मीच वकू बेजार झालोय, मलाच मरणाचं झाले, मलाच रेग नाही, माझी तब्येत बी डाऊन झाली, ऑटोमॅटिकच पोट जाम झाले. त्यांना तर स्वयंपाक बनवायला सांगितलं आणि कोणत्या तोंडाने जायचं. मी येणार नाही, माझ्या वतीनं तुम्ही जा. कोणीच जायला तयार नाही का. त्या चौघांचं काय नव्हतं, हे भीमाला भीत होती गँग. ते भीम म्हणजे डोक्यात इस्क्रू होतं. ती दिसलं की आधी ठोका टाकायचं मग जे हरी घालायचं. त्याचा स्वभावच तसला होता. काय काय असतात बघा, आधी कुचकं बोलणार मग म्हणणार बरं आहे का. मग आधीच काला नीट बोलायचं ना. पण ती भीमाची क्वालिटी, त्याला ज्ञानोबऱ्यांची ओवी बघा. तरी भीमसेनू बेथू झाला असे सेना नातो. सेनापती होता हे काढलं हे. बेथू या शब्दाचा अर्थ तो बिथरलेला आहे. भीम म्हणजे ती गरम डोक्याचा गडी होता. दुर्वास म्हणला तिथं गेलो आणि जेवलो नाही तर गदेने डोकं फोडीन भीम. बाकीच्यांना काही सांगता येईन बा, ते समजून घेतात, पण भीम ऐकणार नाही. जायलाच नको सोरवडा. ज्या रोडने आले त्या रोडने महागारी गेले. सिद्धांत संपला. उत्तर आहे का. 60,000 शिष्य घेऊन पांडवांची परीक्षा घेण्यासाठी दुर्वास ऋषी आलेले आहेत. पण द्रौपदीने एक हाक मारली आणि आलेल्या संकट देवाला निवारण केलं. म्हणून तुकोबराय सांगतात, संकटात ह्याच्या त्याच्याकडे पदर पसरण्यापेक्षा भगवंताचा दावा करा. अभंगाच्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय संगतात. आवाज द्या. पडता जड भारी दाशी आठवावा हरी, दासानं सेवकांना हरिभक्तांना हरीचं चिंतन करायचं, हरीचा दावा करा. एक प्रश्न निर्माण होतोय असा, संकट आल्याच नंतर दावा करायचा म्हणजे तहान लागली की इर खंदायची असाच अर्थ ना. पडता जड भारी आणि दाशी आठवावा. संकट आलं की देवा धाव म्हणायचं आणि देव येणार आणि संकट नोकर रे काय आपला.
संतांची भाषा ही कोड्यातली भाषा आहे. तर त्याचं उत्तर आहे का, संकटात फक्त दावा करायचा आहे, भगवंताचं चिंतन अखंड करायचंय. जसं धरणामध्ये अगोदरच भरपूर पाणी साठवून ठेवायचं, पण दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली की दरवाजे ओपन करायचं आणि पाणी खाली सोडायचं, शेतकरी समाधानी होतो. तसं आपल्या जीवनामध्ये नामचिंतन रूपी पाण्याचा साठा अगोदरच करून ठेवायचा, फक्त संकटात हाक मारायची, विडवल. युद्धामध्ये शस्त्रामध्ये निपुण असणारे सरदार लढाईला जाण्याच्या अगोदर तलवारबाजीचं प्रशिक्षण आहे, त्यांचा सराव आहे, सराव कंटिन्यू चालू आहे. युद्धात फक्त हाणामारी. हे तसं आहे. गावची यात्रा उद्या मग आज बैठक काढून जमन का? चांगला पहिलवान भेटला तर तुझी बरगडी सुद्धा ठेवायचा नाही. या असली थोतान नाटकं जमत नसते तात्पुरती. व्यायाम आधीच कसदार शरीर बनवायचे पिळदार, मग तालमीत शड्ड ठोकायचे. अगोदर व्यायाम. परीक्षा 2 दिवसावर आली मग पुस्तक ओवाळतो, मेला तरी पास होचीन का तू? अभ्यास वर्षभर करायचा आहे, परीक्षा फक्त तुझं नॉलेज वर्षभर तू काय दिवे लावले बा. मग हे सुद्धा तसंच आहे, चिंतन अखंड आहे. संकट हे भक्ताची परीक्षा पाहण्याकरता विडवल. गोविंद गोविंद मना लागले या छंद, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवते, रंग लाया रंगी, तुका विठ्ठल सर. किती भजन. माझी मदत झाली, माझी मदत झाली, माझी मदत झाली. आनावर वाचा, आनावर वाचा, आनावर वाचा, वाचा, कंट्रोलच्या बाहेर विषय गेला म्हणजे वाणी ऐकत नाही. माझी मजा झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला शे, नामधारक.